दिवसाची पहिली ऑर्डर लागली आहे. कुठून लागली रे? अच्छा, नीलकंठ हाइस्ट केकची ऑर्डर आहे. 12 वाजून 19 मिनटं टाईम होतो आहे. सगळ्यात पहिले हा सगळा संसार बॅगेत टाकतो, कारण जी पॅन्ट घातली आहे त्याच्यामध्ये नीट मोबाईल पण बसणार नाही, अशीवाली पॅन्ट घातली आहे. गोपाई स्लीव खाली करूया. तसं पण काळच झालं आहे. काय लागलं शर्टाला? चलो निकलते हैं पहले ऑर्डर की तरफ. uh, 6184 हाँ से जी पिशवी चलती इथल्या इथेच जायचं आहे कुठेतरी आसपास. अच्छा हां, समजलं आसपासच जायचं. चार्जिंग केबल हे कसं विसरलो मी. चार्जिंग केबल घ्यायला विसरलो. जाऊ दे, त्याच्यानंतर आपण बघू. पहिली ऑर्डर झाली डिलेवर्ड. पहिलेच ऑर्डरमध्ये 4 रुपये कट केले, काय माहिती का केले. 32 रुपये समथिंग दाखवलं होतं, बट दिली 28. तर मी तिकीट टेस्ट केली आहे आणि आता ऑर्डर लागली तर नाही आहे, तर पटापट आहे ना घरी जातो आणि केबल घेऊन येतो. चार्जिंग केबल, या केबलसाठी घरी आलो होतो आणि इथूनच एक ऑर्डर लागली आहे, मनपसंद मिठाईवाला. मग आपण आता जाऊया. 4 किलोमीटरचे 60 रुपये देतो आहे. संडे. अरे मी लॉंग डिस्टन्स चालू नसेल केला आय गेस. हाँ, लॉंग डिस्टन्स मोर दॅन 7 किलोमीटर्स सेफ. चला आता याच्या पुढच्या ऑर्डर्स जे आहेत ते आपल्याला आय गेस नॉट 100% शुअर, पण आपल्याला मोठ्या मोठ्या ऑर्डर लागल्या तर बरं आहे, नाहीतर नाही. थ्री 3839 ऑर्डर आईडी 3839 2776. जोमेटो है मेरा. आईडी नंबर बोलो. 3839 3839 जोमेटो के स्विगी. जोमेटो जोमेटो दो आना स्विगी दो. 3839 जोमेटो ये रसमलाई. हाँ दोनों का रेडी है. हाँ देखो असं काय करतोय. आम्ही कसे सिव्हिलवरती आहे ना, समजलंच ना. फुल कन्फ्युजन. हे रसमलाई लीक नाही झाली पाहिजे फक्त. ऑर्डर कुठली आहे? तोडोजा. चला तोडोजाला जाऊ. 4.2 किलोमीटर. त्याने मला कसा रस्ता ब्लॉक करून ठेवला आहे. मला लेफ्ट साईडला जायचं आहे आणि यामध्ये घुसलं. याला जायचं सरळ. काय बोलायचं यार. वाह वाह बेटे वाह.
चला दुसरं ऑर्डर पण डिलेवर्ड. आणि आता गो टू होम चालू केलं आहे मी. ही टेक्निक आहे जास्त म्हणजे ऑर्डर्स भेटण्याची किंवा आपल्या एरियामध्ये राहण्याची. तर बघू आता टेक्निक काम करते का नाही. बऱ्यापैकी करते, नाहीतर नाही. रविवार असून पण जास्त काही ऑर्डर वाटत नाही मला की आज असतील म्हणून. कारण 31च्या दिवशी सगळ्यांचे पैसे संपले ना. मस्ती करतो आहे आपण. काय अपेक्षा फक्त एवढीच करतो आहे की दिवसाचे 1000 रुपये झाले पेट्रोलचा खर्च काढून तरी बस आहे. बाकी चला आता मी झोनमध्ये जातो. आता तळोजामध्ये आहे. अच्छा ही हायवेच्या साईडचा हॉटेल आहे. हॉटेल स्टार प्लॅनेट. ऑर्डर छान लागली आहे. खारघर सेक्टर 27ची ऑर्डर लागली आहे. बट रेडी व्हायला 14 मिनिटं दाखवतं. वेट करूया. ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. लवकर बनली तर चांगलं आहे. चिकन कोल्हापुरी हंडी. मी अजून इथेच आहे. 1:40 होत आलं आहे. आणि ह्यांना आत्ता जाऊन माहिती पडतो आहे की ह्यांना आत्ता ऑनलाईन ऑर्डर लागला आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली यांचा ॲक्सेप्ट होतो. ठीक आहे. आणि बोलत आहेत की आम्हाला आता माहिती पडलं आहे. काय बोलू आता. ही ऑर्डरमध्ये टिप नसते ना तर मी ऑर्डर ट्रान्सफर मारली असते. आणि लोकेशन पण चांगल्या ठिकाणी आहे. हमारे साथ ही ऐसा क्यों होता है भाई. टेक्निकली बघायला गेलं ना तर बोलला होता 5 मिनटांमध्ये ऑर्डर देतो. तरी 5 मिनटामध्ये खरंच ऑर्डर दिली. 1:40 झाला होता. आता 1:45 होतो आणि त्यांनी मला ऑर्डर दिली आहे. आणि मी ऑर्डर पिकअप करून निघतो आहे. फक्त एवढंच होतं की यार त्याला माहीत नाही पडलं की ऑर्डर ॲक्सेप्ट केलं. त्याला माहीतच नाही पडलं की बाबा ऑर्डर ॲक्सेप्ट केलं. त्याला कोणी सांगितलं पण नाही. मी जेव्हा ऑर्डर बघायला गेलो किंवा एवढा टाईम का लागतो आहे तेव्हा त्यांना जाऊन कुठे माहिती पडलं की यार ऑर्डर लागली आहे म्हणून. काय हरकत नाही. गलती इंसान से होती है. पॉजिटिव वे से लेने का और काम करते रहने का. राजकिशोर साहू ना. थँक्यू. वेलकम. 41 मिनिटाचा टाईम लागला ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी. आणि मागितली सेल्फी. तर सेल्फीसाठी आता दुसरीकडे जायला लागेल. झाडाखाली ही तर मस्त चावली होती पण आपण या झाडाखाली जातो. इधर सासरवाडी कुठे आहे रे सासरवाडी. लांब आहे. सेक्टर 13चा पिकअप आहे. ठीक आहे. ती पण आपल्याला ऑर्डर भेटली लगेच. आणि ही ऑर्डर आहे एक कामोराची. कुठून गाडी काढणार. काढू. चौथी ऑर्डर पण डिलिव्हर झाली आहे. 2.5 तासामध्ये 4 ऑर्डर 205 रुपयाची अर्निंग. संडे एवढा बेकार जाईल विचार नव्हता केला पण ठीक आहे. संध्याकाळी ऑर्डरचा फ्लो वाढला तर मग होईल बऱ्यापैकी अर्निंग. व्हॉट्सअप का ओपन केला माहीत नाही. मग ठीक आहे. मस्त मस्त मस्त.
वाली पण ऑर्डर झाली डिलेवर्ड. कस्टमर बोलते की त्या बाटल्या खोलून दे. 4 बाटल्या होत्या कोकच्या आणि त्या होत्या त्या छोट्या छोट्या. 2 तर ओपन झाल्या, 2 तर ओपनच होत्या नाही. 2 माझ्याकडनं नाही ओपन होते. अक्षरशः पूर्ण हात लाल लाल झाला या साईडचा. एवढं टाईट होतं ते आणि ओलं होता. मेन गोष्ट म्हणजे की थंड आहे तर ओलं होणारच. ते बोललं तर माझ्याकडनं 2च ओपन झाल्या. रात्री तुम्ही ओपन करा. 5 मिनिट झालं. बँगलोर बेकरी, बंगळुरू नाही बँगलोरच आहे. कुठली ऑर्डर लागली आहे? खारघर सेक्टर 35ची ऑर्डर आहे. 8507. सही है. काय पॅकिंग केली याला फोल्ड नाही करता आला असा. जाऊ जसा होता त्याचा घ्यायचा आणि डिलिव्हर करायचा. ही एक ऑर्डर लागली आहे. टेस्ट ऑफ गार्डियन्स इथंच आहे. टेस्ट ऑफ गार्डियन्स 2 मिनटं लागतील बनायला. 8089 ऑर्डर ID. 7वी ऑर्डर आहे आपली दिवसाची. $7949. थैंक यू. मस्त वेदर झालं आहे ना. याचे फोटो काढलेत मी. तर चाललो ऑर्डर डिलिव्हर करायला. घोटकॅम्पची ऑर्डर आहे आय गेस. बघूया चला कुठली ऑर्डर आहे. 12 किलोमीटरची ऑर्डर आहे टोटल. आपल्याला जायचं आहे पनवेलमध्ये वडघर. ते कुठे आहे मला बघू दे. पनवेल. ओके. चेन पेटीर. ओके 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 ओके. विचुंबे साईडची ऑर्डर डायरेक्ट. काय हरकत नाही आहे. जाऊया मग. लोकेशन पूर्ण चुकीची होती बट कस्टमरनी प्रॉपर गाईड केलं म्हणून थोडं लवकर तरी पोचलो. कारण जी लोकेशनवर दाखवत होतं तिथे पण या बिल्डिंगचं नाव होता आणि जिथे ॲक्च्युअल लोकेशन आहे त्या बिल्डिंगचं तर नावच दाखवत नाही. मॅपवरती दाखवत नाही आहे. जाऊ दे चला. अप्रॉक्सिमेटली 3 किलोमीटर एक्स्ट्रा डिस्टन्स झालं बट ठीक आहे. काय हरकत नाही. आता इथून निघूया. हाईवे पकड़ून है ना कामोठ्याला जातो. एड्रेस में डाला है 100 सेक्टर 14 कामोठे पनवेल नवी मुंबई. सेक्टर 14 कामोठे पनवेल नवी मुंबई. और यहाँ पे लिखा हुआ है अक्का. ये कौन सा अक्का टक्का है भाई. चल देखते हैं. ऑर्डर कैंसिल हुआ तो बुलाऊंगा खाने आना. हुआ तो हाँ. नो आयडिया कुठली ऑर्डर आहे. 10 किलोमीटर 124. बघू चला. बाईक कुठे आहे. तिकडे. पनवेल से ऑर्डर लगा था. ओरियन मॉल से ऑर्डर लगा था कामोठे का. कामोठे से आया MP खारघर. फिर खारघर से अभी लगा ओल्ड पनवेल का ऑर्डर.
ला 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 जलो चालो जलो मेरे ऊपर जला ला 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 ला. टाईम बघा 9:46. ही 20वी ऑर्डर आहे दिवसाची. ॲड्रेस दिसला असेल तर आय डोंट नो, पण नाही दिसणार. कोलकाता रोल्स कामोठ्यामधून ऑर्डर लागली आहे. घेऊन जायचे खारघर सेक्टर 27 आणि कामोठ्याच खारघरचाच गोटूम टाकला होता. आणि आपली टोटल ओव्हरऑल 19 ही 20वी ऑर्डर आहे. इथून होते पावसाची सुरुवात. म्हणजे खूप बारीक बारीक पाऊस होता आणि थेंब थेंब जाणवत होते, पण खूप थंड होते ते थेंब. आणि मी तेच प्रयत्न करत होतो की रेकॉर्ड करायचा, पण ते रेकॉर्ड काही नीट झाले नाही. फक्त काही कॅमेऱ्याच्या लेन्सवरती 3-4 थेंब पडले, तर त्याच्यामुळे ते लाईटचा हे वेगळा इफेक्ट दिसत असेल राईट साईडला. जे आहेत ना ते रोड साईडचे लाईट्स, ते स्क्वेअरमध्ये दिसत असतील तुम्हाला. थेंब होते बारीक, दिसत आहेत ॲक्च्युअलमध्ये दिसत आहेत थेंब, जर नीट बघायला गेलं तर. मी वेगळ्याच मोडमध्ये भाई. आणि जिथे चाललो होतो तो सेक्टर 27ची ऑर्डर होती. आणि मी तेच रेकॉर्ड करायचा प्रयत्न करत होतो की थेंब पडत आहेत एक हात सोडून. आणि लेफ्ट साईडला बघा ते कसे पुसत आहेत गाडी, पूर्ण थेंब झाले होते. तेच मजा करा बस, दुसरा काय नाही. पैसा येतो जातो. माझ्या मित्रांना खरं वाटत नव्हतं की भाई पाऊस पडतोय ते. नंतर रेनसर्ट चालू झाला. पहिले खारघरमध्ये रेनसर्ट चालू झाला, मग नंतर कामोठ्यामध्ये रेनसर्ट चालू झाला. इथे बारीक बारीक पाऊस पडत होता. गेला तो. मातीचा पण वास मस्त सुटला होता. जसा पहिल्या पावसामध्ये जसा मातीला वास सुटतो ना तसा. टाईम होतो 10:15. आणि अजूनही इथे रेड मोड चालू आहे. तर एखादी घराजवळची ऑर्डर भेटली, रेड मोड भेटला तर मजाच मजा. पण भेटायला पाहिजे ऑर्डर. ही शेवटची ऑर्डर असणार आहे आपली. भले आता लागू किंवा नंतर लागू, पण ही शेवटची ऑर्डर असणार आहे. तर मला जायचं आहे घरी. आता कंटाळा आला आहे. आपले अप्रॉक्सिमेटली 20 ऑर्डर झाले आहेत आतापर्यंत. शेवटची ऑर्डर आहे. 10:11 झालेत. ही ऑर्डर मला असाईन झाली होती 11:40. 10:40 असाईन झाली होती. कधी कधी देतो लवकर, कधी कधी नाही देत. आता हिला घेऊन जायचं आहे सेक्टर 10 कोपरा. पावसाळा टाकलं आहे हेल्मेटमध्ये. रात्रीचे 12 वाजलेत. बाईक चालली आहे 146 किलोमीटर्स आणि अर्निंग झाली आहे 1540 रुपये. शेवटच्या ऑर्डरनी 1 तास वाया घालवला. रेस्टॉरंटवाल्याने अर्धा तास घालवला आणि कस्टमरनी 20 मिनटं घालवली. हरामखोर.